म्हणा कागद म्हणा जो काही आहे वेस्ट कचरा तो इथे जाळायचा. इथून जाळल्यानंतर आपल्याला इथे सोलर पॅनल बसवलेले आहे. ते निघणारी सोलर पॅनल खिचून घेतात सोडून घेतात आणि याचा कन्व्हर्टर इकडे आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो. जसं आपण सौर ऊर्जा लावतो त्याच पद्धतीने सौर ऊर्जेमध्ये आपण सूर्याकडून किरण घेतो आणि हा इथं खिडकी आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो. कोणत्या कोणत्या वस्तू सांग काय काय आहे जाळण्यासाठी आपण उपयोग करतो गाडीचा म्हणा काही पण याच्यामुळे आपल्याला इथे हीट मिळत आहे. सोलर पॅनल साईडला बसवलेले आहेत याच्यामुळे हीट मिळत आहे. हीट मिळल्यावर ही आपण इथं बॅटरीमध्ये साठवत आहोत. जी आपल्याला ऊर्जा मिळते ती बॅटरीमध्ये साठवत आहोत हो आणि या बॅटरीमधून आपण कन्वर्ट करत आहोत. AC टू DC नाही का इथं कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला इथं इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड होत आहे. जी फ्री इलेक्ट्रिसिटी आहे जे आपल्याला पुढ्या क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिसिटी पोहोचत नसेल त्या क्षेत्रामध्ये याचा बराचसा उपयोग होत आहे. आणि जो आपण इथं पेटवत आहोत याच्यामुळे जो धुवा होता या धुव्यासाठी पण आपण एक उपाययोजना केलेला आहे. बॅटरीचे बंद कर आगीपासून लागणार दाखव. नाही हा लागते जसं जसं ते हीट मिळेल त्याला ते ऑटोमॅटिक हा हळूहळू लागेल. सोलर पॅनल थोडे जवळ घेतो मला आपल्याला हे करायची गरजच नाही. सोलर पॅनल लावलं तरी पण आणि जर आपण थर्मो इलेक्ट्रिकल लावलं असतं अजून जास्त त्याच्यामध्ये हीट मिळणारी असते. असं तुम्हाला उत्तर देता आले पाहिजे. याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे समजा जर इन केस ऊन नाही आहे संध्याकाळच्या वेळेस कामात येऊ शकतो. 24 तास काम करू शकतो. म्हणजे काय आपण जसं बटना बंद हे आपण काम करू आता असा प्रश्न का करत आहे कारण हा प्रोजेक्ट आम्ही कोणता बटना बंद आहे का लाईट लागत नाही का चांगलं सादरीकरण त्याचे प्रश्न उलटे पालटे लाईट बटन बंद आहे का त्याची लाईट कोणाला लागतं मग कशी लागतं ॲडजस्ट जो आपल्याकडे धुवा निघून राहिला आहे प्रदूषण नाही झालं पाहिजे. थांबा सावऱ्या मारतायस याच्या साहित्याने पाईप किंवा आपण दुसरा पण पाईप वापरतो आपल्याला वापरतो त्याच्यामध्ये साठवला जाईल. हे जे आपण कॉटन लावलं आहे कॉटनमध्ये मुला कॉटन याच्यामध्ये जो किनारा दूर आहे तो माझ्या जे बारीक कण असतात ते तिथं जमा होऊन जो काही अजून बाकी सुरे आहे तो पाणी पण सोडू शकते. इथं पाणी पण टाकलं आहे पाण्यातून अजून इकडे क्लीन हवा निघून जाईल. ते पेट्रोल नाही मगाशी भेटला नाही मगाशी लाईट लागला आता टावर दाखवलं लाईट कोणाला लागत आहे रे हा मगाशी लागला होता बटना बघा तुमच्या सक्सेसच आहे सक्सेस आहे. बटना कचरा लागला मगाशी लागला मी स्वतः लागला कचरा मी पहिले चेक केला लाईट पण लागला मी लाईट त्या हीटवर अवलंबून राहील. आपण इथं थर्मो इलेक्ट्रिक जनरेटर सुद्धा वापरू शकतो त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त हीट घेता येईल आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येईल. आम्हाला ते मिळाले नाही प्रयत्न केला पण ते मिळाले नाही त्याच्यामध्ये. बटना बंद आहे का कोणत्या बघा तसा पाहिजे आवाज नाही बाकी त्यांना बसून आणि ते नंतर ते अरे बाकीच्या मुलं बाजूला ना चौघाजण होती इथं चौघाजण होते ना इकडे हे दोन आणि हा जो आहे हा आपल्याला याच्यावरून डायरेक्ट माहिती आहे बटन हां ते कनेक्शन लूज झाले
आणि ते आपल्याला जो कार्बन मिळत आहे बरोबर आहे. हे इथलं कनेक्शन बघितलं कुठलं तरी कनेक्शन प्रॉब्लेम दिला होता आता लागला होता का नाही? पत्र आहे आपण इथे झाड लावू याची पण लाच मिळेल आपल्याला त्याचा पण आपण यूज करू शकतो. कनेक्शन हा आता आला बघा आता आला हा सर बॅटरी बंद नाही केली. सर याच्यावर आपण दुसरं पण पाईप लावू शकतो याला वर नाही करायचं आता आपण बॅटरी बंद केली. बॅटरी बंद केली. डायरेक्ट कनेक्ट आपण आहे कमी टाइमामध्ये आपण एवढं केलं. टायमिंग असतं परत आपण थर्मो जनरेटर बसवायचं होतं त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी जास्त मिळाली असते आपल्याला. परत त्याला अजून चांगलं डेव्हलप करता आलं असतं. कमी टायमिंगच्या अभावी ते बनवलं. बॅटरी कनेक्शन ते वेळेवर बनवल्यामुळे समुद्र आता हे आग कमी होऊ द्या. हीट कमी झाल्यावर हीट कमी होऊ द्या. हीट कमी झाल्यावर हा ॲटोमॅटिक सामान हीट कमी झाल्यावर तो बंद होईल. सामान लाईट ॲटोमॅटिक बंद होईल. नाही तो स्टार्टर लाईट आहे. तो स्टार्टर लाईटची हीट कमी झाली ऑटोमॅटिक काहीच ते मेटॅलिक पट्टी राहते ना ते थंडी झाल्यावर ते सोडतं. कॉन्टॅक्ट तुटलं ते ऑटोमॅटिक लाईट बंद. त्याच्यानंतर हे पेटवलं इथं हे झालं पण हे कामात येत होतं का? हो सर यांच्या कामात होते ना याच्यामध्ये सिमेंट विटा बनवता येते. चला